मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये 150 जागांवरती एकमत झालं। आगामी निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेसाठीच्या सगळ्या 227 जागांवरही महायुती म्हणूनच लढणार असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केलंय। काल दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत 150 जागांवरती एकमत झाल्याचं अमित साटम यांनी जाहीर केलं। मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचं म्हणत साटम यांनी विरोधकांनाही टोला लगावला। यावेळी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत उपस्थित होते। मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढं जातो आहे, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार, ते आम्ही 100% जिंकणार। दरम्यान मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि सेनेनं 150 जागांवरती एकमत झाल्याचं, उर्वरित 77 जागांचं काय असा प्रश्न अनेकांना पडला आणि त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम यांनी उर्वरित जागांसाठी चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय। तर ही सगळी प्रक्रिया 2 दिवसात पार पडेल आणि मग अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं साटम म्हणाले। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागासुद्धा घोषित होतील। भाजप आणि शिवसेनेची मुंबईतील जागा वाटपासंदर्भात सलग दुसऱ्या दिवशी बैठक झाली। मात्र याही बैठकीचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। यानंतर सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाची बैठक बोलावण्यात आली होती। जर भाजप आणि शिवसेनेचा मलिकांना विरोध असेल तर इतर नेत्यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। तसंच राष्ट्रवादीचे नेते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचीही माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.